मावशी, तुम्ही रानात तिरंगा फडकलाय, त्याच्यासाठी नेमकं काय करता? शक्तीपीठ रद्द त्याच्यासाठी आमच्या रानात आम्ही झेंडा फिरवली पडेल. तुमचं किती रान शक्तीपीठच्या आमचं जात आहे 15 एकर. 1 गुंठा पण राहत नाही, मेलं तर पुरायला. आणि आमच्या पोराटाला उद्या खायचं काय, जायचं कुठं? आज एवढ्या जागा गेलं तर 10 लाख 20 लाख म्हणतात. आणि हे एवढं रान या सरकारला द्यायचं. पहिले 1 एकर गेलेलं आहे रस्त्यात आमचं, तरी पण आम्ही ग बसलो. आता सगळंच चाललंय म्हणलं आम्ही काय करायचं? मतदान करताना रस्ता होणार नाही म्हणून सांगितलं ना. मतदान करताना हे दिलंय, GR काढून दिलाय आम्हाला. ते GR दावलाय त्यासनी मी, अजून काय तो GR हाय करा. GR काढून दिलाय, रस्ता होणार नाही, रद्द होणार. आणि मतदान द्या. लाडक्या बहिणीसनी पैसे वाटतात, कर्जमाफी करतात. कर्जमाफी तर करतच नाहीत. लाडक्या बहिणी तेवढ्या इकट घेतात, इकट घेतात, कान भरून दागिनं करतात, मिरावतात. आम्हाला का नाही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले? दिलेत काही विचारणार माझ्या खात्यावर कुठं आहे काय. माझं वय बसत नाही लाडक्या बहिणीला. मग आता शक्तीपीठसाठी जर मतदान करायला वगैरे थांबले तर काय सांगता? हा, माझ्या भाषेत आल्यानंतर सांगणार. मी काल सांगितलंय ते त्यासनी. आलती 3 जण. काल काय सांगितलं? गळपट्टी धरून सांगितलंय की ती नाही 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 म्हटले, पाया पडले ना गेली, परत येत नाही म्हणले. आज सतीश पाटील तुमच्याकडे आले. होय. काय सांगितलं साहेबांनी? काय सांगितलं? साहेबांनी बी रद्द करायचा रस्ता म्हणून सांगितले. रद्द करा, होऊ द्यायचा नाही. साहेब काय सांगणार? मग ह्यावर सरकारनं विचार करायला पाहिजे की हिथं ही एवढी खरडा भाकरी माणसं खायल्यात, भाजी भाकरी, आणि ह्या जमिनी काढून घेऊन ज्याने शेतकऱ्यांच्या, हे सरकार करणार काय? कुणासाठी करायला? हे कंत्राटदाराचं किस्सा बरं आहे. तुमचं कंत्राटदार जगवालाय सा, आमच्या जमिनी काढून घेऊन आम्ही काय देऊ?